न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। अकोले तालुक्यातील लहित खुर्द येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात पीव्हीसी पाईप वापरण्यात आले, परंतु या कामाची माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये पाईपच्या प्रकारात पीव्हीसी ऐवजी HDPE असा उल्लेख झाल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम तयार झाला होता। परंतु आज लिहित खुर्द येथे झालेल्या ग्रामसभेत अधिकाऱ्यांनी ही प्रिंट मिस्टेक असल्याचे स्पष्ट करीत हा भ्रष्टाचार नव्हे, ही प्रिंट मिस्टेक असल्याचा खुलासा केला आहे। आज लिहित खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मंगलाताई चौधरी या होत्या। यावेळी व्यासपीठावर उपसरपंच विवेक चौधरी, सदस्य ज्ञानेश्वर चौधरी, माजी सरपंच सौ वर्षा चौधरी, ग्रामविकास अधिकारी वर्षा मालुंजकर धुमाळ, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विकास पवार, शाखा अभियंता कृष्णकांत लाहिरे, ठेकेदार प्रदीप आरोटे हे उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी बालग्राम संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली, त्यातील सदस्यांची निवड देखील करण्यात आली। त्यानंतर एका नागरिकाने ट्रस्टच्या जागेत बांधलेल्या घरकुलाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर ऐन वेळेच्या विषयात लहित खुर्द येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही नागरिकांनी गत ग्रामसभेत करण्यात आल्यावर आज त्यावर चर्चेसाठी अधिकारी ठेकेदार यांना पाचारण करण्यात आले। त्यावर शैलेश घनवट यांनी माहिती अधिकारात या योजनेची माहिती मिळवली होती, त्यावरून त्यांनी अनेक आक्षेप नोंदवले। त्यावर अधिकारी ठेकेदार यांनी खुलासे केले। त्यामध्ये गांभीर्याने उपस्थिती केलेला मुद्दा म्हणजे या योजनेत पीव्हीसी ऐवजी HDPE पाईप वापरण्यात का आले नाही असा मुद्दा त्यांनी उपस्थित करत माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमध्ये तसा उल्लेख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यावर उपअभियंता विकास पवार यांनी ती प्रिंट मिस्टेक आहे, योजनेत पीव्हीसी पाईप समाविष्ट असून HDPE पाईप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। परंतु नागरिकांनी मग माहिती अधिकारात दिलेली माहिती चुकीची आहे का असा सवाल उपस्थित केला। त्यानंतर या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी शैलेश घनवट यांच्यासह लहानू चौधरी, गणेश चौधरी, महेश चौधरी, सुनील चौधरी, माधव चौधरी, गोरक्ष चौधरी, बादशाह चौधरी, अनिल चौधरी, डॉक्टर सागर चौधरी, अक्षय गायकर, माधव चौधरी, रमेश चौधरी, कैलास पावसे आदी चर्चेत सहभाग घेतला। दोन 30/9/2024 ला यांचं बाकीचं इस्टिमेट मंजूर झालेलं आहे, बरोबर आहे का? चुकीचं आहे साहेब? कोणतं पुढचं नवीन का? नवीन इस्टिमेट 30/9 कितीला जो मंजूर झाले? 24 ला मंजूर झाले। हो। त्याच्यामध्ये तुम्ही झालेले काम प्रत्यक्षात मंजुरी आणि राहिलेले काम ही तर गोष्ट तुम्ही दिलेली का नाही साहेब? तुमचंच आहे का माझं आहे? माहितीच्या अधिकाराखाली दिले। बरं, एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, पाझर विहिरीचा जो व्यास आहे 15 मीटर खोली आणि 6 मीटर व्यास आहे, त्याचं सगळं त्यांनी किती 18 लाखाचं इस्टिमेट आहे, त्याच्यामध्ये सुधारित अंदाज किंमत आहे त्याच्यावर। हे तुमचंच आहे बरोबर बरोबर आहे ना? पंपगृहाचे तुम्ही पैसे काढलेले, पंपगृह झालेलं आहे सगळं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऊर्ध नलिकेची जी आहे पीव्हीसीचं, त्याच्याबद्दल नाही, जलकुंभाचं मी तुमच्या समोर एक मानतो, जलकुंभ 75,000 लिटरचं मंजूर आहे। कितीचं मंजूर आहे? 75,000 लिटरचं मंजूर आहे। याच्यानंतर यांनी काय केलं, त्याची उंची किती दाखवलेली आहे? 6 मीटर दाखवलेली आहे। आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या कामामध्ये साठवण क्षमता 65,000 लिटर, उंची किती दाखवली? 12 मीटर दाखवलेली साहेब। हे बघा इथे तुमचं लिहिलेलं आहे, मी म्हणत नाही माझ्या मनाने। आणि त्याच्यानंतर परत यांनी 10,000 लिटरचं इस्टिमेट 75,000 लिटर सांगितलेले, याला 9 मीटर उंची दाखवलेली। हे कसं आणि कोणत्या पद्धतीने हे समजून सांग। मागाशी वाचून दाखवलं की 21 ला हे झालेलं आहे। आता साहेबांनी यांनी आरोग्य साहेबांनी सांगितलं असं झालं तसं झालं, ठीक आहे, काही अडचण नाही, ते मानतात, ते बरोबर मानू आपण। पण ह्या 21-22च्या तांत्रिक मंजुरीच्या अंदाजपत्रकानुसार त्याच्यामध्ये एक नियम आहे की तुम्ही काम चालू करण्यापूर्वी सर्वेक्षण करा पूर्णपणे आणि मग काम चालू करा। हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे साहेब, तुमच्या याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही। आणि मग जर तुम्हाला ह्या परिस्थितीत तुम्हाला हे चेंज करावं लागलं, ते चेंज करावं लागलं, हा मुद्दा कसं काय झालं? हे जे तुम्हाला सांगतो त्यावेळेस सर्वेक्षण केलं नव्हतं का तुम्ही?
मला ते सांगा ना, तुम्ही सर्वेक्षण तुम्ही केलं नव्हतं का? तुमची मंजुरी ना ते. 21-22 जी मंजुरी आलेली समजा 1,92 लाखाची, त्यावेळेसच सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वेक्षण करून मग काम चालू करा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर या गोष्टी सुचल्या नाही का? तुम्ही आता आम्हाला सांगता का? बर ग्रामस्थ बंधूंनो, हे बघा ऐका एक मिनिट. आता हे बघा वितरण व्यवस्था सांगितलेली त्यांनी, याच्यामध्ये मंजुरीच्या मध्ये 75 मिलीमीटर व्यासाचा 4 किलो सेंटीमीटरचा जो आहे 14,050 मीटर आणि 90 मिलीमीटर व्यासाचा PVC 4 kgचा आहे, लांबी आहे 1870 मीटर. आता प्रत्यक्षात काम यांनी काय दाखवलेले माहिती का? साहेब म्हणतात चुकीने झालं. अहो ही चूक होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. 1,36 लाखाचं बजेट दाखवलेलं आहे याच्यामध्ये. 90 मिलीमीटर व्यासाचा LGB 6 किलोमीटर लांबी 5,000 मीटर दाखवलेली तुम्ही. 5,000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर आहे. 1,36 लाखाचा तुम्ही निधी दाखवलेला आहे आणि वरती म्हणतात अंदाजपत्रामध्ये क्षेत्रफळ किती नाही. मला काय म्हणतो, प्रत्यक्षात कामात दाखवले सगळं दाखवतो तुम्हाला. ग्रामसभेचा निर्णय आहे 11/7/23 ला विशेष ग्रामसभा झाली होती. माधव सरांनी स्वतः मांडलं होतं की याच्यामध्ये तुम्ही सोलरची लाईट बिल भरायला आपल्याला परवडणार नाही. काळा डोंगराचा त्यांनी विषय घेतला होता आणि पावशे साहेब होते त्याच्यामध्ये. पावशे साहेबांचा ठराव आहे याच्यामध्ये. आपण काय मी मनाने बोलत नाही, हे कागद बोलतो, कागद बोलतोय. हा याच्यामध्ये सरळ दाखवलेलं आहे. हे बघा, अंदाजपत्रकात PVC पाईप धरण्यात आलेले आहे. त्याचे आयुष्यमान कमी असून त्याऐवजी हस्ती ड्रीप वापरण्यात यावा. वरील प्रमाणे सभेत जलजीवन विषयी मंजुरी घेण्यात आलेली आहे. हे ग्रामसभेत झालेलं इथं याच जागेवर. मग तुम्ही मला सांगा, PVC पाईप कुठं गेले? PVC वापरले तुम्ही, काळ्या डोंगराचे बिलं काढले आणि कसं हे करायचं तुम्ही? आणि साहेब म्हणतात हे नजर किती झालंय. बरं 2 मिनिट तुमचं ऐकून घेतलं ना सर? तुमचं 2 मिनिट ऐकून घेतलं असेल तर आम्हाला बोलू द्या. सरळ सांगतात चुकीने झालेलं आहे. अहो नजर आम्हाला बोलू द्या. 55 लाख रुपयाचं बिल 1927 ला अदा केलेलं आहे. पहिलं किती रक्त आठवतो तुम्ही? 1927 ला अदा केलेलं आहे आणि दुसरं बिल जे आहे 15/2/24 ला 74 लाख रुपये अदा केलेलं आहे आणि तिसरं जे बिल आहे का 13/6/24 ला 62 लाख रुपये केलेलं आहे. मला एक सांगा, याच्यामध्ये या योजनेचं जे आहे अध्यक्ष माननीय सरपंच मॅडम आहे, सचिव म्हणून ग्रामसेवक म्हणून पाहणार आहे, त्याच्यानंतर त्यांच्या खाली इंजिनियर साहेब आहे आणि हे चौथे ठेकेदार साहेब आहेत. त्याच्या खाली हे 4 माणसं आहेत. म्हणजे ह्या योजनेचा हे 4 जण कणा आहेत. आणि मग याच्यानंतर तुम्ही मला एक सांगा, तरी एवढ्यांनी आपल्याला ज्या गोष्टीचं आहे प्रत्येक बीट प्रत्येक हे झालेलं आहे पंचायत समितीकडे झालेलं जे काय नाही, ग्रामपंचायत काय येऊ नाही, त्याची बिलं काय येऊ नाही, खाली काय येऊ नाही. हे पैसे तुमचे आहे का कोणाचे? दिवसातून आले का? हे जे ग्रामपंचायत मध्ये बिल पाहिजे, ग्रामपंचायतची एकही सही नाही. नसू द्या ना, पण त्याचं बिल तुम्हाला द्यावं लागेल ना इथं. एक नवीन विहीर धरली गेलेली होती. त्याच्यानंतर पंपगृह धरलेलं आहे. 10 HP पंप धरलेले आहेत. त्याच्यानंतर विहिरीपासून टाकीपर्यंत 110 mm 6 kgचा PVC पाईप धरलेला आहे. तो 550 म्हणजे अर्धा किलोमीटर आहे. एक 75,000 लिटरची 20 फूट हाईटला टाकी पकडलेली गेलेली आहे. त्याच्यानंतर गावातली वितरण व्यवस्था आहे, टोटल आहे 16 किलोमीटर. त्याच्यामध्ये 100 mm म्हणजे 4 इंची लोखंडी पाईप धरलेला आहे 200 मीटर. त्याच्यानंतर 3 इंची लोखंडी पाईप धरला आहे 200 मीटर. त्याच्यानंतर 140 mm PVC 4 kgचा पाईप धरलेला आहे, तो 45 मीटर आहे. 110 mm म्हणजे 4 इंची 4 kgचा पाईप आहे, तो 410 मीटर आहे. 3 इंची 4 kgचा PVC पाईप 1170 मीटर आणि 2.5 इंची 4 kg PVC पाईप जवळजवळ 14 किलोमीटर आहे. याप्रमाणे ते इस्टिमेट होतं 1,67,00,000 त्याच्यामध्ये MSCBसाठी 5 लाख धरलेले आहेत, GST पकडलेला आहे. अशी ढोबळ किंमत आहे 1,92,87,967. हे होतं मूळ इस्टिमेट. पण याच्यामध्ये जो दाखला दिलेला आहे की जुन्याच विहिरीला
खोलीकरण करून त्याचं बांधकाम करण्यात यावं, ते याच्यामध्ये चुकून नवीन विहीर धरलेली आहे. आणि काही आपल्या काय म्हणतो आपल्या टाकीला खाली राफ्ट लागलेला आहे किंवा मग आपली टाकीची हाईट वाढवायची आहे, त्याच्यानंतर वाढीव वितरण व्यवस्था आहे, ह्या सर्व कारणांमुळे आपण ती रिवाईज केली. तर रिवाईज जे एस्टिमेट आहे जे मंजूर झालेलं आहे ते तुम्हाला सांगतो. त्याच्यात काय पकडलेलं आहे, आपली जी ती विहीर आहे म्हणजे रिपेरिंगची ती पकडलेली आहे. त्याच्यानंतर स्विच रूम आहे, पंपिंग मशिनरी आहे, रायझिंग मेन आहे PVC 4 इंची 6 kg 450 मीटर. त्याच्यानंतर 75,000 लिटरचा आहे. जलकुंभ तो 9 मीटर म्हणजे जवळजवळ 22-23 फूट उंचीचा धरलेला आहे आपण. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती 25 किलोमीटरची धरलेली आहे, 24 किलोमीटरची धरलेली आहे. अशी ती रिवाईज होऊन कॉस्ट झालेली आहे 2,42,51,834 आणि ढोबळ किंमत आहे 2,88,17,164. तर ह्याच्यामध्ये जे जे काम झालेलं आहे ते आपले रावसाहेब आपल्याला सांगतील. साधारणतः 17,25,000 टाकी पहिली टाकी. रिवाईज एस्टिमेटमध्ये आपल्याला राफ्ट फाउंडेशन ह्या सगळ्या गोष्टी पकडून त्या टाकीची किंमत झालेली आहे 22,56,000. कशामुळे झाली, ॲडिशनल काम वाढतं आहे म्हणून झाली. त्याला तांत्रिक मान्यता पण आहे, ती तांत्रिक मान्यता पण तुम्हाला दाखवतो की ही तांत्रिक त्याची मान्यता नवीन मान्यता मिळालेली आहे. ही आपल्याला साधारणतः तांत्रिक मान्यता मिळाली कधी आहे, सप्टेंबरला तांत्रिक मान्यता मिळाली. राहिला विषय का कोणत्या आयटममध्ये काय रेकॉर्ड करायचं, कोणत्या आयटममध्ये. तुम्ही ज्या विस्तार अधिकाऱ्यांकडे गेले ते विस्तार अधिकारी टेक्निकल पर्सन, म्हणजे तुम्ही ह्या विषयावर तुम्ही डेप्युटी इंजिनियर गेले तर त्याचं उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ह्या विषयावर कार्यकारी अभियंत्यांना विचारलं का कोणत्या आयटममध्ये काय रेकॉर्ड करू शकता, का जे टेक्निकल गोष्टीमध्ये काम करणारे लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही जा. तुम्हाला शंका आहे करता येतं नाही येतं, बरोबर आहे, ते शंकेत करता येतं का असं आयटममध्ये देतात रेकॉर्ड करू शकतो. इस्टिमेटला मला विचारायचंय, तुमची टाकी समजा 17 लाखात बजेट बसत नव्हतं, याला लागत होते 30 लाख. तुम्ही गावाला असं सांगून तुम्हाला असं वाटलं का गावाला सांगावं या टाकीला 17 लाखाच्या ऐवजी 30 लाख लागायचे, म्हणजे तुम्ही 4 जणांनाच. सर तुम्हाला एक सांगतो मी, एक ही ज्या टेक्निकल बाबा असतात ही मी म्हटलं म्हणून मंजूर होईल असं नाही. नाही गैरसमज नाही सर. तुम्हाला एक वस्तू सांगतो, 2 मिनिट ऐकून घ्या. नाही तुमचा मुद्दा मांडे करा, त्यामध्ये दुमत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का हे जे टेक्निकल गोष्टी असते याला टेक्निकल व्हिजिट कोण घेतं. समजा असे काही प्रॉब्लेम झाले तर कार्यकारी अभियंता निर्णय घेतात. एकटे हे निर्णय काही मी निर्णय घेणार नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का आजही मी तिला समजा तुमच्याकडे दिलेले पैसे असं गृहीत धरा का त्या तुमच्या पंप हाऊसच्या आयटममध्ये रेकॉर्ड केलेली किंमत, मूळ टाकीची किंमत, नवीन टाकीची किंमत, आजही कॉन्ट्रॅक्टर म्हणून मला 3,19,000 रुपये घेणं आहे. म्हणजे जरी तुम्हाला पंप हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेले जरी असले असं गृहीत धरा का या 22 लाख रुपये 56,000च्या पुढे जर तुम्ही मला पैसे दिले असते यांनी, कोणत्या ही जी टाकी बांधलेली आहे ह्या टाकीला 22,56,000पेक्षा जास्त रक्कम जर मला दिली असती तर हे आणि मी दोषी होतो. पण प्रत्यक्षात आम्हाला पैसे किती दिलेले साधारणतः 19,36,000. मला आजही मी तिला 3,19,000 रुपये टाकीच्या नियमानुसार घेणं बाकी. ही पण वस्तुस्थिती आहे. हां, ह्या जर तुम्ही म्हटले असते ना बा 22,56,000पेक्षा जास्त यांनी पेड केले, 100% दोषी, त्यात काही शंका नाही. मग आम्ही असं म्हणायचं का मंजूर येत नाही तोपर्यंत टाकी करायची नाही, मंजूर येत नाही तोपर्यंत विहीर करायची नाही, मंजूर होत नाही तोपर्यंत असं करायचं नाही, आम्ही असं म्हणून चालेल का. आता मग मी हे पुढं म्हणू का गावाने 10% लोकवर्गणी भरण्याचा ठराव दिलेला आहे. मॅडम किती लोकवर्गणी जमा झाली, जोपर्यंत तुमचं काम 10% लोकवर्गणी जमा होत नाही तोपर्यंत मी पुढचं 90%च्या पुढचं काम करत नाही, मी म्हणून चालेल का. 28 लाख रुपये लोकवर्गणी गावाची दिली भरली पाहिजे, त्याशिवाय माझं 28 लाख शेवटचं बिल मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग मी हे म्हणू का आम्ही पूर्ण काम करत नाही तोपर्यंत 10% लोकवर्गणी जागा करत नाही तोपर्यंत, हे मला म्हणून चालेल का. श्रमदान नाही, पूर्वीच्या काळात श्रमदान होतं, आता नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग आम्ही हे म्हणून चालेल का आम्ही 10% कामच करत नाही, तुमचे 10% जेव्हा जमा होतील तेव्हा मी 10%वरचं काम करतो असं म्हणून मला चालेल का. चालेल का, मला याचं उत्तर द्या ना तुम्ही. हां बोला ना तुम्ही. आम्ही भरलेली नाही, शासन देत नाही आणि 65% आपल्याला नाही सर,
सर हे गाव ओपनचं आहे, ओपनचं गाव आहे, पण आपलं हे ट्रायबल जर गाव असतं तर 5% लोक नसती. हे गाव ओपनचं, तरी मी 4 ठिकाणी चौकशी केली. ओपन आहे का आदिवासी आहे? हे ओपनचं गाव, ट्रायबलमध्ये आपलं मोडत नाही गाव. साहेब आम्हाला निविदेमध्ये 2 मिनिट ऐकून घ्या. आम्ही 10% काम घेतलं. 2 मिनिट ऐकून मला यांचं उत्तर देऊ ना सर. 2 मिनिट. हो सर 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 2 मिनिट ऐकून घ्या. हे काम गावाने टेंडर फ्लॅश केलेलं नाही. ह्या कामाचा टेंडर जिल्हा परिषदेने टेंडर फ्लॅश केलेला आहे. जिल्हा परिषदेने आम्हाला असं कुठेही उल्लेख केलेला आहे टेंडरमध्ये का 10% लोकवर्गणी गावाची जमा झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट अदा करू. आम्ही त्याच्या संदर्भात आमची युनियन त्या संदर्भात हायकोर्टात पण गेलेली आहे का गावाचे 10% यायचे की नाही ते तुम्ही शासन लेवलला बघा. आमचा त्या बाबतीत रोल नाही. हे तुम्हाला आम्ही सांगत बसणार आहेत का? आम्ही आमचं लेवलचं काम आहे. अहो हे सांगायचं नाही तुम्ही. ऐकून घ्या 2 मिनिट ऐकून घ्या. 10% अहो मालक 2 मिनिट ऐकून घ्या. ठराव कोण दिलाय? ग्रामपंचायत दिलाय. तुम्हाला माहित नाही तुमच्या ग्रामपंचायत दिलाय. दाखवून देते ना ठराव. हँड बघा एस्टिमेटला वाचून घ्या साहेब. तुम्ही 21 साली डॉक्युमेंट दिले माझ्याकडे. आत्ता समजा 2 मिनिट ऐकून घ्या. 2 मिनिट ऐकून घ्या. माझ्या वर्क ऑर्डर अगोदरचे ठरावेत द्या त्यांना. नाही तो विषय पाठीमागचा आहे. प्रत्येकाला द्यावा लागतो बरं का. आणि ना बरं का तो 10%चा विषय ऐका तो ठराव आहे ना आपल्याला इस्टिमेटला जोडून द्यावाच लागतो. आणि आतापर्यंत कोणत्या ग्रामपंचायत भरेल ही पण सद्यस्थिती आहे. बरोबर आहे. अहो आम्हाला म्हणायचं अहो हा मुद्दा नाही. मग आम्ही हे म्हणून चालेल का 10% येतं तोपर्यंत आम्ही काम पूर्ण करत नाही असं म्हणून चालणार नाही ना. आम्हाला काम करावं लागेल बरं का साहेब. तर आमचं म्हणणं एकच आहे का समजा उद्या समजा असं गृहीत धरा का आम्ही तो ड्राफ्ट केला नसता असं उदाहरण गृहीत धरा. 2 मिनिट ऐकून 2 मिनिट अहो 2 मिनिट कसला 2 मिनिट ऐकून घ्या. हो दादा 2 मिनिट ऐकून घ्या ना. अहो मालक 2 मिनिट ऐकून घ्या. आता टेंडर हे ऑनलाईन आहे. टेंडर हे ऑनलाईन आहे. 2 मिनिट ऐकून घ्या. राफ्टचा 2 मिनिट ऐकून घ्या. राफ्टचा मुद्दा ग्रामसभेचा नाही. राफ्टचा मुद्दा ग्रामसभेचा नाही. हा टेक्निकल मुद्दा आहे. टेक्निकल मुद्द्याला कार्यकारी जबाबदार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. अहो मालक 2 मिनिट ऐकून घ्या. 2 मिनिटं टाकीची अजून 3 लाख सेविंग आहे ना. पण अहो प्रश्न असा आहे का तुम्ही एक उदाहरण घ्या. जरी तुमचं इथं समजा असं गृहीत धरा का हे वरचे 4 लाख रुपये तिकडे गेलेत तुम्ही असं गृहीत धरा पण टाकीला 22 लाख मंजूर होऊन आलेत ना. तुमच्या लक्षात आलं का? पंप हाऊस होणारच आहे त्यात काही शंका नाही. साहेब मला 2 मिनिट ऐकून घ्या. 2 मिनिट अगोदर ज्याचं काम आहे त्यालाच काम वापरायला पैसे. साहेब 2 मिनिट ऐकून घ्या. मालक हो तुमचं म्हणणं 1 मिनिट ऐकून या बघा. हे शूटिंग करून घ्या. आम्ही पोचारा फिरवत नाही. अहो 2 मिनिट अहो आम्ही पोचारा फिरवत नाही. आम्ही माहिती सांगायला 2 मिनिटं एकच सांगितलं. मामा 2 मिनिट ऐकून घ्या. कोणतं कशासाठी करता? अहो कशासाठी म्हणजे कोणतं? आम्ही पंप हाऊसचा 1 रुपया घेतला नाही हे जाहीर सभेत मी सांगतो. हा काय अहो MBला राफ्ट फाउंडेशन आहे तुम्ही वाचा अजून. पण MBला राफ्ट फाउंडेशन हा शब्दप्रयोग आहे. MBला असं कुठेही म्हटलं नाही का पंप हाऊस. आपण कुठे घेतलेलं नाही की 30/9/2024 ला यांचं बाकीचं इस्टिमेट मंजूर झालेलं आहे. बरोबर आहे का? चुकीचं आहे साहेब. कोणतं पुढचं नवीन का? नवीन इस्टिमेट 30/9 कितीला मंजूर झाले? 24 ला मंजूर झाले. हो. हा त्याच्यामध्ये तुम्ही झालेले काम प्रत्यक्षात मंजुरी हा आणि राहिलेले काम हे तर गोष्ट तुम्ही दिलेली का नाही साहेब? तुमचंच आहे का माझं आहे? माहितीच्या अधिकाराखाली दिले. बरं एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. पाझर विहिरीचा जो व्यास आहे 15 मीटर खोली आणि 6 मीटर व्यास आहे
त्याचं सगळं त्यांनी किती 18 लाखाचं इस्टिमेट आहे, त्याच्यामध्ये सुधारित अंदाज किंमत आहे त्याच्यावर. हे तुमचंच आहे. 18 बरोबर बरोबर आहे ना. हा, पंपगृहाचे तुम्ही पैसे काढलेले, पंपगृह झालेलं आहे सगळं. हा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऊर्ध्व नलिकेची जी आहे PVCचं, त्याच्याबद्दल नाही. जलकुंभाचं मी तुमच्या समोर एक मानतो. जलकुंभ 75,000 लिटरचं मंजूर आहे. कितीचं मंजूर आहे? 75,000 लिटरचं मंजूर आहे. याच्यानंतर यांनी काय केलं, त्याची उंची किती दाखवलेली आहे? 6 मीटर दाखवलेली आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या कामामध्ये साठवण क्षमता 65,000 लिटर, उंची किती दाखवली? 12 मीटर दाखवलेली. साहेब हे बघा, इथे तुमचं लिहिलेलं आहे, मी म्हणत नाही माझ्या मनाने. आणि त्याच्यानंतर परत यांनी 10,000 लिटरचं 75,000 लिटर सांगितलेले, याला 9 मीटर उंची दाखवलेली. हे कसं आणि कोणत्या पद्धतीने? हे समजून सांगतो आता मी, 2 मिनिट ऐकून घ्या. प्रश्न असा होता का ज्यावेळेस आम्ही गावात आलो त्यावेळेस आपल्याला या टेकडीवरती 6 मीटर टाकी करायचं काम होतं. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात काम चालू करायची वेळ आली त्यावेळेस ग्रामपंचायतने काय समधी मंदिर व्यवस्थापनाने ती टाकी आपण जागा सपाट केली. ऑटोमॅटिक 2-2.5 मीटर आपण खाली गेलो. म्हणजे जी नॉर्मल आम्हाला RL मिळायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा आपण खाली गेलो. मग प्रत्यक्ष परिस्थिती आम्ही म्हटलं का काही गावांचे म्हणजे ज्या आजूबाजूला आम्ही फिरून पाहिलं तर फिरून पाहिल्यानंतर असं वाटलं की काही घरदार वरती आहेत. ही वस्तुस्थिती आहे का गावं आपल्या लेवलपेक्षा वरती दिसत आहे. मग अशा वेळेस आम्ही फेर सर्वे करायचं ठरवलं. फेर सर्वेला कमीत कमी यायला 8 ते 10 दिवस लागतात. सर्वे करून त्याची सगळे डायग्राम तयार करायला 10 ते 15 दिवस लागतात. तो पण टाकीचं काम आम्ही चालू केलं होतं. मग त्यावेळेस आम्ही निर्णय काय घेतला, आम्ही म्हणण्याच्या डिपार्टमेंटनी का आपणही टाकीची जी काही कॅपॅसिटी आहे त्यात काही शंका नाही. 75,000 आत्ता तुम्हाला मी मोजून देऊ शकतो, तो काय प्रॉब्लेम नाही. राहिला विषय तुम्हाला 12 मीटर किंवा 8 मीटर. आम्ही त्यावेळेस त्याचं जे फाउंडेशनचं डिझाईन असेल किंवा टाकीची उंची असेल ही 12 मीटर गृहीत धरून घेतली. का धरून घेतली? जर उद्या 4-2 घरांना आपला प्रॉब्लेम द्यायची वेळ आली तर 12 मीटर टाकी करायची वेळ आली तर 11th आवरला निर्णय घेता येईल. पण जर डिझाईन 9 मीटरचं किंवा 6 मीटर जर घेतलं आणि वेळेला जर 12 मीटर करायची वेळ आली तर करता येणार नाही. बरं, 12 मीटरचं डिझाईन घेतलं त्याच्यामुळे शासनाचा 1 रुपया खर्च वाढत नाही, उलटा तोटा माझा होतो. त्याचं कारण असतं जेव्हा तुम्ही जेवढी उंची टाकी घ्याल तेवढं फाउंडेशन हेवी येतं, तेवढं सगळं येतं. याला लिटर बेसचे रेट आहे. कसले रेट आहेत? लिटर बेस 75,000 रुपये. समजा 75,000 गुणले काय 2 रुपये का 4 रुपये जो काही रेट असेल तो, ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यावेळेस तो फेर सर्वे आला त्यावेळेस टाकीची उंची जी आहे ही 9 मीटर करण्याचं गृहीत धरण्यात आलं. कारण 9 मीटर टाकीने आपल्या सगळ्या जवळपास सगळ्या वाड्यावास्त्या कवर होत आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही किंवा डिपार्टमेंटनी हे वर्किंग इस्टिमेट आपण डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. राहायला विषय यांचं म्हणणं आहे का 65,000 लिटर क्षमता आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं आहे शंकेचं निरसन केलं पाहिजे, त्यावर आपला दुमत नाही. आजही टेप घ्या, आत्ता आपण 10 मिनिटात टेप घेऊ शकतो, आपल्याला 11 मिनिटं लागणार नाही. ह्या टाकीची जी आपल्याला 5.69 आतल्यात लांबी रुंदी किती 5.69 आणि 3 मीटर जर हाईट असेल तर ती टाकी होते 76,000 लिटर. तुम्ही आत्ता आपण टेप घ्या, टेपनी मोजून घ्या. टेप कोणता? 0.30 हो, 1 फूट वरचा फ्रीवर सोडून द्यायचा म्हणजे तुम्हाला सगळी आयडी 3.30. अहो मालक, प्रश्न असा असतो का ज्यावेळेस परिस्थिती असते आतमध्ये पाईप आला असतो, समजा कोणता आहे आपल्याला खालून वरती इनलेट पाईप आहे, आउटलेट पाईप आहे, याचा व्हॅल्यूम पण कमी करावं लागतं. म्हणून 1000-1500 मीटरने आपण 1000-1500 लिटरने आपण टाकी एक्सेस ठेवतो. कारण त्याचं कारण काय होतं, उद्या भविष्यात समजा एखादं माप चुकलं कदाचित अडचण नको. म्हणून डिझाईन घेताना डिझाईनच्या MMच्या बाहेर पण नाही. हे डिझाईन मी तुमच्याकडे जातो, लांबी रुंदी मोजून घ्या. आमची त्याच्यावरती काही दुमत नाही. एक मिनिट संतोष. आता जी टाकी आहे 65,000 लिटर 75,000 लिटर. तुम्हाला मी लांबी रुंदी सांगतो, 2 मिनिट ऐकून घ्या. हो, 2 मिनिट लांबी रुंदी सांगतो. याची रुंदी आहे 5.69. आडवी मधोमध पुढे पण रुंदी घ्या आणि उभी आहे 3.30. मोजून घ्या, मोजून घ्या, काही हरकत नाही. आणि लगेच चला, आमचं त्यात दुमत नाही. 5.69 आडवी मधोमध पुढे पण रुंदी घ्या आणि उभी आहे 3.30. मोजून घ्या, मोजून घ्या, काही हरकत नाही. आणि लगेच चला, आमचं त्यात दुमत नाही. हे तर प्रत्यक्ष फिल्डर काम करायला मी आहे साहेब. हे बोलतो ना, हे यांच्याकडे एक तर 32 स्कीम आहेत. 32 स्कीमचं माणूस किती डोक्यात ठेवणार आहे? मग 2-4 स्कीम मी डोक्यात ठेवू शकतो काय काय केलेलं आहे.
चुकीचे वापरायला सर पाईप चुकीचा एकही इंच चुकीचे पाईप ही ऑनलाईनला BOQ आहे. मी एक स्पष्ट अगदी सांगतो. अहो 2 मिनिटं साहेब, आम्हाला प्रूफ दाखवा. अहो फोटो देतो, प्रूफ देतो, 2 मिनिट ऐकून तर घ्याल का? अहो मला 2 मिनिट तुम्ही ऐकून घ्याल का? काय केले ते अहो खोदून दाखवा, आम्ही काय अडचण नाही. मंजूरच नाही तर कुठून आणू? वापरले कोणतं PVCच वापरले आणि PVCच बिल घेतलंय. शासनाने मंजूर PVC केलेत. मालक 2 मिनिट ऐकून घ्या. ग्रामसभा पाईप ठरवत नाही. असं एक गाव प्रत्यक्ष झालेले काम प्रस्तावित योजनेमध्ये माझ्या BOQला जे ऑनलाईन टेंडर झालेलं आहे त्याच्यामध्ये 1 mm सुद्धा 1 मीटर सुद्धा HDPE पाईप मंजूर नाही. जे ऑनलाईन टेंडर आहे त्याला ऑफलाईन डॉक्युमेंटला मला काही माहित नाही. काम चालू करत असताना संबंधित माननीय सरपंच उपसरपंच सांगितलं का आम्हाला विहीर खडकापासून बांधकाम पाहिजे. यांनी अपेक्षा केलं. यांनी काय केलं, बांधकाम म्हणजे खडकापासून तोपर्यंत काम करायचं नाही. मला ते थांबून घेतलं, कारण जोपर्यंत इस्टिमेटला मागे 4 मीटर तरतूद आहे, 12 मीटर करायचे. 12 मीटर याचं अजून म्हणणं आहे 16-17 मीटरला खाल्लं तुम्ही. 17 मीटरला खाल्ल्यानंतर त्याला काय करणार आहे मानवी परीक्षण. म्हणजे जे काही जागा आहे ती शेड त्याला कॅपेबल आहे का SBC. मग ह्या बाकीचे नमुने आम्ही नगरला सॅम्पल पाठवतो. मुळवीर सगळे 17 मिनिटं म्हणजे खडकापासून वर बांधकाम करायचं यांचं म्हणणं. ते 17 असं किंवा 16 असं विरुद्ध आहे. आता ते 12 किंवा 13 अजून पण. तर त्यावेळेस NPCचा रिपोर्ट काय आला, ही जी शेड आहे ही शेड आहे इथून बांधकाम करायला पॉसिबल आहे. याचं पत्र मान्य सरपंच साहेब तुम्हाला दिलं होतं. आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर बोलतो नाही कोणतं काय, तर त्याच्यानंतर यांनी मे मध्ये येऊन सांगितलं मला ते काम चालू करा. यांनी सांगितल्यानंतर तुम्ही IST स्टेजला काम चालू केल्यानंतर मी 8 ते 10 दिवसात काम चालू केलं. राहिला विषय प्रश्न पाण्याचा. तिसरी गोष्ट, मला काम करायचं काम गावाला पाणी पुरवठा करण्याची सर्व ग्रामपंचायतची माझी नीती. अहो याच्यात तरतूद आहे. असं तुम्हाला बघा तरतूद आहे याच्यात. तुम्हाला पाणी टँकरला तरतूद आहे ना. दाखवा मला असं. अहो माझा 2 मिनिट. मुळात विहीरचा 50 फूट होती आधीच. 2 मिनिट त्याचे तुम्हाला उत्तर देतो. तिथून पुढे काम झालं पाहिजे. आणि त्याचा 6 मीटर पाहिजे. गेला पाहिजे सगळा. मग काय कालपर्यंत माझ्यावरचा व्यास गेला पाहिजे सरळ. खालचा व्यास आहे, वरचा व्यास. ते येणार मी सरळ चुकीचं केलं ते सरळ करावं लागेल. पाणी साठा किती कमी झाले तुम्हाला खालचा काउंट द्यायला तर माझी आहे. तुम्ही तुम्हाला बोलायला तुम्ही तुम्ही लोकांना उत्तर द्या का मला तुम्ही काही करा आम्हाला का 2-4 पडवतील नगरला म्हणजे तुमच्या देऊ तुम्ही उत्तर द्यावा का लोकांना. तुम्ही ना मला पहिलं आपलं काही भेटलं आहे पहिली भेटलं आहे पंचायत समिती पूर्ण समज आहे साहेब होते. बरं त्यांची समज मी असं म्हटलं बोलले होते मी असं बोललोय की गावामध्ये सर मी काय म्हटलं, तुमचा गावाचा प्रश्न आहे तुम्ही गावामध्ये भेटवा. जर तुम्ही काय म्हटले तुम्हाला त्रास होईल पण जर तुम्ही त्रास देऊ लागले तर मला त्रास करायला तुम्ही अशा म्हणे ना मला का 2-4 पडवतील नगरचे. हे जर मी बोलला असेल हे जाणणार आहे. आपण पहिले सुरुवातीला विहिरीचं काम जे केलं आहे ती आपली 4 मीटरची होती ती आपण 6 मीटर करून घेतली आणि ती खोली केली. पूर्वीच आपल्या दगडी बांधकामातली होती ती केली आपण. त्याच्यापासून आपण पुढं रायझिंग मेन केली आपल्या या टाकीपर्यंत. ती टाकी आपण बांधलेली 9 मीटरची. त्याच्यानंतर याला रायझिंग मेन म्हणतात आणि तिथून आपण डिस्ट्रीब्युशन वाड्यावास्तांना केलेले. एवढं आपण काम केलेलं आहे. आपण पंप हाऊस काय बांधलेलं नाही पण जे आपल्याला टाकीच्या वेळेस जो खाली जेवढा हार्ड स्टार्टर लागायला पाहिजे तेवढा लागला नामुळे आपण तिथं आपल्याला राब घ्यायची वेळ आली आणि तेव्हा आपल्या बॉडीतले सदस्य पण उपस्थित होते. त्यांना आपण दाखवलं का अशी परिस्थिती आहे तर आपल्याला इथं राब जर फाउंडेशन घेतलं तरच पुढचं काम करता येईल. तर राब फाउंडेशनला आपल्याला या अशा पद्धतीचे आपण फोटोग्राफ पण आणले
तेव्हाच्या कामाचे, जेणेकरून आपल्याला तिथला स्टार्टर समजतो का एक खडक न लागल्यामुळं किंवा आपल्याला जास्त हार्ड स्टार्टर न लागल्यामुळं आपल्याला खाली जावं लागलं 3-3.5 मीटर. तर त्या मुळात हे आपल्याला काम मंजूर नव्हतं. या मंजूर नसलेल्या कामाचं मग आपण काम पुढं टाकायचं कसं करायचं, तर त्याच्यावर असं कार्यकारिणीची व्हिजिट झाली. त्याच्यानंतर आपण असा निर्णय घेतला का आपल्याला तिथं राफ्ट घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला राफ्ट घेतला तर आपल्या टाकीला धोका राहणार नाही. त्याच्यामुळं आपण ते जे ॲटम आपल्या इस्टिमेटला उपलब्ध होते तर त्या उपलब्ध ॲटममधून आपण तो राफ्ट बांधला. म्हणजे खाली पूर्ण असं स्टील बांधकाम करून त्याला PCC RCC काम करून मग आपण टाकीच्या वरचं हे केलेलं आहे. अशा पद्धतीचे टाके काम केलेले आहे. त्याच्यानंतर आपली जी विहीर होती ती 4 मीटरचीच होती आणि तिला खोली पण कमी होती. तर आपण तिला 6 मीटर करून जवळजवळ साधारण 13-13.5 फूट तर आपल्याला शेडच लागलं होतं. त्या शेडचा विषय पण आपल्या गावातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर खाली खडक लागला तर ती पण आपल्याकडं मंजूर फक्त 3-3.5 मीटरचीच आपल्याला कॉन्क्रीटचा ॲटम होता. पण बाकीला आपल्याला जेवढं खाली शेड असल्यामुळं आपल्याला पूर्ण खालून वरपर्यंत ती बांधत आणावं लागली. आणि खडकाच्या खाली मग आपल्याला पाणी लागलेलं आहे. पाणी तसं वरती होतं पण आपल्याला तिथून बांधत आणावं लागली होती. आणि मग आपण राईजिंग इथून जी केली आहे ती टाकीपासून केलेली आहे. आपण नदी आपल्या मूळ इस्टिमेटमध्ये जरी नदीला विहीर होती तरी पण आपण गावाच्या म्हणण्यानुसार आणि भूजलच्या दाखल्यानुसारच आपण इथं ह्या विहिरीला बळकटीकरण करून ती मोठी करून घेतलेली. सांगा नवीन विहीर होती पण ती का बरं चेंज केली, काय ते सविस्तर सांगा. नवीन विहीर होती पण आपल्याला भूजलचा दाखला पण ह्याच विहिरीचा होता. आणि ती गावाचं पण म्हणणं होतं का आपल्या नदीला विहीर घेण्यापेक्षा ही जी विहीर आहे हिलाच आम्हाला बळकटी करून द्या. आणि त्या विहिरीला पाणी लागल याची काही शाश्वती नव्हती. तसं आपल्याकडे दाखलं पण आहे का त्या विहिरीला पाणी लागल का नाही त्याचा काही भरोसा नाही. आणि नदीत विहीर घेता येत नाही आपल्याला. नाही तर नदीत जर विहीर घेतली तर कच्चं पाणी जाऊ शकतं. आपल्याला गावाला आपण रॉ वॉटर कसं पाहायचं असं एक विषय राहतो. आणि त्यामुळं आपण हीच विहीर आपण नवीन केलेली आहे. आणि रेकॉर्डिंग करताना सुद्धा ह्याच विहिरीचं आपण रेकॉर्डिंग करेल. आपण नवीन विहिरीचं काही करत नसतो. रेकॉर्डिंग घेतलेलं पण नाही. आपण त्याचे पैसे घेतो. नवीन म्हणजे आपण जी जुनी विहीर आहे ना तिलाच रुंदीकरण करेल आणि त्यालाच आपण खोलीकरण करेल. पण जेव्हा आपली जी पूर्वीची जी विहीर होती दगडी, त्या दगडी विहिरीला आपण केलेलं पण नाही आपलं 20 मीटर खोलीकरण म्हणजे 4 मीटर होती तिला आपण 6 मीटर केलं ना. मग वायडिंग केली, रुंदीकरण केलं तिला नाही रुंदीकरण केलं तिला. आणि त्याच्यानंतर आपण इथूनच रायझिंग मेन तिथं केलेली. आणि पूर्ण आपल्याला डिस्ट्रीब्युशनसाठी PVCच पाईप होता. आता काहींचं म्हणणं असं झालं का आपल्याला HDP पाईप होता पण आपल्याला जो डिझाईनप्रमाणे जो पाईप आलेला तो HDPच आलेला तोच आपण टाकलेला आहे. PVC टाकलेला आहे. PVC HDPने आलेला नाही, PVCच आलेला आहे. तो इस्टिमेटला जो आहे तो टाकलेला आपण PVC आलेला आहे. तर थोडं बोलण्यामध्ये काय याच्यामध्ये होऊ शकते गडबड पण जे काय आहे तेच आपण टाकलं. इस्टिमेटमध्ये जो PVC पाईप धरलेला आहे PVC धरलेला आहे आणि PVC टाकलेला आपण. HDP आपण धरलेलाच नाही. त्यांना हायड्रो डिझाईन कसं ते पण सांगा. हो डिस्ट्रिब्युशन हायड्रो डिझाईन किती असतं किती हो आपल्याला जे हायड्रोलिक डिझाईननुसार जो पाईप येतो ना त्याच्या आपल्याला 4 kg 6 kg जो हाईटनुसार ठरत राहतो त्या पद्धतीने आपण पाईप जो हो अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युशन रायझिंग मेन विहिरीचं रुंदीकरण आणि टाकीचं काम एवढंच काम करेल. आपण काही पंप हाऊसचं काम करेल नाही. पण पंप हाऊससाठी तुम्ही जे आपल्याला मुद्दा उपस्थित केला आहे तो पंप हाऊसचे आपल्याला ॲटम त्या राफ्टसाठी वापरणं गरजेचं होतं म्हणून आपण ते वापरलेलं. आपण काही पंप हाऊससाठी वापरलेलंच नाही. पंप हाऊसमध्ये इतर पण ॲटम राहतात जसे विटकाम आहे, दरवाजे, खिडक्या आहे, ते तुम्हाला कुठंच सापडायचं नाही. फक्त आपल्याला राफ्टसाठी ते ॲटम वापरणं गरजेचं होतं. आणि आपण गावाची आणि वरिष्ठ अधिकारी चर्चा करूनच तो विषय तेव्हा आपण तो मार्गी लावला. आणि जर तसं नसतं गेलं तर आपली टाकी त्या स्टार्टाला उभीच राहिली नसती आणि आत्तापर्यंत टाकी पण झाली नसती. पण आपल्याला ते काम करणं गरजेचं होतं.